तर या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. मी विशालला विनंती करतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करा. धन्यवाद. आवाज येतो ना सगळ्यांना ऐकू? हो येतो. आता मनोजने जसं सांगितलं की समर्थ भारत पुनर्बांधणीच्या अंतर्गत जी आपली ही वेबिनार सिरीज सुरू झालेली आहे, तर या सिरीजमध्ये मागे काही वेबिनार्समध्ये आपण अनेक विषय बघितले. सुरुवात ज्याची स्वावलंबनापासून झाली आणि गेल्या काही वेबिनार्समध्ये स्वॉट ॲनालिसिस, बिझनेस आयडिएशन आणि मागच्याच वेबिनारमध्ये मनोजनी बिझनेस मॉडेलिंग या विषयाला हात घातला होता. बिझनेस मॉडेलिंगचा विषय संपवता त्यांनी 7 त्याचे बिझनेसला लागणारे काही कन्सेप्ट आपल्या समोर त्यांनी मांडल्या होत्या. त्याच्यातल्या 2 कन्सेप्ट, पहिल्या म्हणजे एक टाइप्स ऑफ बिझनेस आणि त्याचे कंप्लायन्सेस, हे आज आपण घेणार आहोत. खरं तर एकदा स्वॉट अनालिसिस झालं, आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स हे आपल्याला कळल्या, त्याच्यानंतर बिझनेस आयडिएशन बाबत आपण काही विचार करतो. काही एक कल्पना आपल्या मनात येते की या बिझनेसशी निगडित आपण काही व्यवसाय करायचा आहे, सुरुवात करायची आहे. हे सगळं केल्यानंतर त्याचं मॉडेल कसं असेल याचाही काही एक आराखडा आपण आपल्या मनात निश्चित करतो. हे सगळं झाल्यानंतर नक्की सुरुवात करायची कशी, हा एक प्रश्न आपल्या समोर येतो. पण हे सुरू करताना काही एक गैरसमज किंवा काही चुकीच्या संकल्पना आपल्या मनात असतात. चुकीच्या ह्याच्याकरता किंवा आपल्या कोणाकडनं तरी आपण ऐकलेल्या असतात. तर त्या काय असतात की मला जर का माझा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करायला हवी, त्याशिवाय मी बिझनेस सुरू करू शकत नाही. किंवा जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करायचा मुख्य उद्देश काय, तर आपल्याकडे बिझनेस सुरू करताना पैशाची चणचण असते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण जर का सुरू केली तर ही पैशाची. हॅलो, हा सॉरी टू डिस्टर्ब यू, फक्त नचिकेत लाईव्ह दिसत नाहीये. हा मी पण बघत होतो तेच. हो मी पण तेच बघत होतो, ते दिसलं नाही मला. एकच मिनिट विशाल, फक्त होल्ड कर. हो हो, ते स्टॉप करून परत चालू करतो, कारण मला इथे माझ्या मीटिंग मध्ये दिसतंय लाईव्ह स्ट्रीमिंग, पण ऍक्च्युअली लाईव्ह झालेलं नाहीये. विशाल तू फक्त जरा पहिल्यापासून सुरू करशील, कारण नंतर लेक्चर्स लोक परत येऊन बघतात, त्यामुळे. हो ठीक आहे. येस. करू का सुरू नचिकेत? नाही नाही, एकच मिनिट, मी तुला गो अहेड देतो. एकच मिनिट. मोस्टली झालंय आता. एकदा आता बघाल का परत? हो चेक करतोय, एक सेकंड. नाही दिसत ते समोर मला तर. काय माहिती नाही राव, असं का होतंय. बर, परत एक हा मला इथे आलाय एक पब्लिश्ड व्हिडिओ, असा एक हे आलाय, टाइप्स ऑफ बिझनेसेस इज नाउ लाईव्ह ऑन लघुउद्योग भारती पुणे's टाइमलाईन. मी लिंक पाठवतो अगोदर. हा पाठव ना जरा.
असं का झालंय यावेळेला? सेटिंग काहीतरी बदलल्यासारखं वाटतंय मला. त्यांनी काहीतरी मॉडिफाय केलं असेल एखाद्या काय झूमनी. माहिती नाही, थांबा एकच मिनिट हा. पाठवतो. ही लिंक मी आता चॅट बॉक्सवर पाठवली आहे, एकदा फक्त चेक करा तिथे काही दिसतंय का, म्हणजे हाच व्हिडिओ दिसला पाहिजे आयडियली. हो दिसतोय. हा दिसतंय. मला वाटतं ते झाल्यावर येईल, ते लाईव्ह कळत नाही आता काय. ठीक आहे विशाल, तू चालू करू शकतोस. येस. हो. ही समर्थ. हा होय दिसते मला आता. मला दिसतंय आता. हो ओके. ठीक, करू सुरू. येस. फक्त ही तू ग्रुपवर पण टाकतोस का नचिकेत लिंक? टाकतो सगळीकडे मी. हा हा सगळीकडे टाक, म्हणजे कारण जे लोक असतील त्यांनाही मिळेल, हो जे फेसबुक नक्की लाईव्ह. नक्की. हो टाकतो मी, लिंक टाकतो ती. ठीक आहे विशाल, गो हेड. हा ओके. नमस्कार. समर्थ भारत पुनर्बांधणीच्या अंतर्गत लघुउद्योग भारतीतर्फे ही वेबिनार आपण सुरू केलेली आहे. ह्याच्यात स्वयंरोजगारपासनं कसा सुरू करायचा ह्याच्यावर पासनं आपल्या या वेबिनारची सुरुवात झाली. मागच्या काही वेबिनार्समध्ये आपण स्वॉट अनालिसिस व कसं करायचं हे बघितलं. त्याच्यानंतर बिझनेस आयडिएशन, आणि मागच्या शनिवारी मनोजनी बिझनेस मॉडेलिंग ह्याच्यावर आपल्या सर्वांना माहिती दिली. खरं तर एकदा स्वॉट अनालिसिस झालं म्हणजे आपल्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स या आपल्याला समजल्या, त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी काही एक विचार पक्का की आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवसाय सुरू करता येऊ शकतो किंवा त्या दृष्टीने आपण काही विचार करायला लागतो. ते झाल्यानंतर त्या व्यवसायाचं स्वरूप कसं असेल ह्याच्याबद्दलही काही एक विचार आपल्या ठिकाणी तयार होतो. ह्याच्यातच मागच्या वेळेला मनोजनी बिझनेस मॉडेलिंग मध्ये काही 7 मुद्दे आपल्या समोर मांडले होते. त्यातले पहिले 2 म्हणजे टाइप्स ऑफ बिझनेस आणि त्याचे कंप्लायन्सेस. हे काय असतात किंवा हे कसे करायचे असतात किंवा काय काय कंप्लायन्सेस आपल्याला करायला लागतात, तर या संदर्भात आपण आजच्या वेबिनारमध्ये माहिती घेणार आहोत. पण एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणला की आपल्याला काही मिसकन्सेप्शन्स असतात. तर त्या काय असतात? बऱ्याच वेळेला अशी एक समजूत असते की मला व्यवसाय सुरू करायचा म्हणजे मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली पाहिजे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली तर मला पैशाची चणचण जाणवणार नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की व्यवसाय सुरू करायचा आहे मला, पण माझ्याकडे पैशाचा अभाव आहे, माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी व्यवसाय सुरू करू शकत नाही. तर मी जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली तर मला ही पैशाची अडचण राहणार नाही आणि मी व्यवसाय अगदी बिनधास्तपणे करू शकेन, असा एक समज असतो. अजून एक असं असतं की माझा जर प्रोप्रायटरशिप बिझनेस असेल तर तो मी कुठं रजिस्टर करावा, ते तो करावा लागतो का, प्रोप्रायटरशिप बिझनेसला वेगळा पॅन हा काढायला लागतो का, अशा काही चुकीच्या समजुती किंवा चुकीचे विचार आपल्याला भेडसावतात किंवा आपल्याला कोणीतरी सांगतं. तर ह्याची उत्तर मी आता तुम्हाला लगेच काही देणार नाही. आपण या सेमिनारमध्ये आजच्या वेबिनारमध्ये या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. तर आपण हे जे म्हणतोय की आता आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे, तर आपण कोणत्या कोणत्या प्रकारे बिझनेस सुरू करू शकतो, तर साधारण 5 प्रचलित अशा पद्धती आहेत की ज्याच्यातून आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो. एक म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप. सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे त्याला काहीच, जो ओनर असतो तोच प्रोप्रायटर असतो. आज माझ्या मनात आलं की मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर मी तो व्यवसाय सुरू करू शकतो. मला कोणाची भेट घ्यायची गरज नाही, कुठं रजिस्टर करावं तर असं काही बंधन नाही. अजून एक प्रकार आहे, ह्याच्या पुढचा प्रकार म्हणजे पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म मध्ये कमीत कमी 2 जण एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू करणं अपेक्षित असतं. त्याच्या पुढे एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. ह्या सगळ्या ज्या आता मी तुम्हाला सांगतो व्यवसायाचे प्रकार, ह्याचे आपण डिटेलमध्ये पुढच्या काही स्लाइड्स मध्ये आपण बघणार आहोत. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप
हा पार्टनरशिपचाच प्रकार आहे, पण थोडासा पुढचा, की जिथं रजिस्ट्रेशन आणि काही कम्प्लायन्सेस पार्टनरशिप फर्मपेक्षा जास्त करायला लागतात आणि त्याचे फायदेही काही जास्त मिळतात आपल्याला पार्टनरशिप फर्मपेक्षा. ह्याच्यानंतर एक नवीन कन्सेप्ट अशी आहे की 1% कंपनी. जो सोल प्रोप्रायटर असतो तो काही अडचणी, त्याला काही अडचणी येतात, तर त्याच्यावर त्या अडचणी दूर करण्याकरता ही एक नवीन संकल्पना आहे की 1% कंपनी. आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हा पुढचा प्रकार आहे, हा पाहणार आहोत. पण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा पार्टनरशिप प्रमाणे कमीत कमी 2 लोक लागतात, 2 डायरेक्टर्स असावे लागतात. पण 1% कंपनी म्हणजे जसं त्याच्या नावातच आहे की एकटा माणूस त्याची कंपनी सुरू करू शकतो. तर हे प्रकार आता काय आहेत हे आपण अधिक डिटेलमध्ये पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. तर पहिला आपण बघूयात सोल प्रोप्रायटरशिप. सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे ही कोणतीही एंटिटी नाही किंवा कोणती ऑर्गनायझेशन आपल्याला स्थापन करायला लागत नाही. जो ओनर असतो तोच त्याचा व्यवसाय मॅनेज करतो, तोच तो बिझनेस चालवतो. त्याच्यातनं जे काही नफा तोटा जो काही होईल तो सगळाचा सगळा त्या वैयक्तिक माणसाचा असतो. सोल प्रोप्रायटरशिप आपण कशी सुरू करू शकतो, तर आपण आपल्या नावावर सुरू करू शकतो. माझं नाव विशाल खेडकर, तर काही म्हणजे विशाल एंटरप्राइजेस या नावानं मी प्रोप्रायटरशिप सुरू करू शकतो. किंवा काही एक जे मला आवडेल ते नाव, म्हणजे गणेश एंटरप्राइज एखाद्या देवाच्या नावानं, किंवा आपल्याला आवडेल अशा नावानं एखाद्या फिक्टिशियस नावानं सुद्धा आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो. याचे फायदे आणि तोटे काय हे आता आपण बघूया. प्रोप्रायटरशिप सुरू करायची म्हणजे त्याला काहीच मुळात एक प्रक्रिया नाहीये, एकदम इझी फॉर्मेशन. ती सुरू करायला जेवढी सोपी तेवढीच बंद करायलाही सोपी. आज माझ्या मनात आलं, आज मी माझा बिझनेस सुरू करू शकतो. उद्या मला वाटलं की मला हा बिझनेस करू इच्छित नाही किंवा या बिझनेसमधून हवा तेवढा नफा होत नाही, आपण तो बंदही करू शकतो. चालवायला अतिशय उत्तम, सोपा. जो मालक आहे, जे काही त्यात नफा होईल तोटा होईल तो सगळा त्या मालकाचा स्वतःचा असतो. कायदेशीर बाबींमधली तरतूद किंवा जी काही कंप्लायन्स असतील ते अतिशय कमी असतात. आपला जो पॅन असतो तो पॅनच प्रोप्रायटरशिप फर्मचा सुद्धा पॅन असतो. आपल्याला प्रोप्रायटरशिप ही कुठेही रजिस्टर करायला लागत नाही. एक मात्र असतं की शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन आपल्याला घ्यायला लागतं. तर आपण जे काही नाव आपण ठरवू, ज्या नावावर आपल्याला आपला व्यवसाय सुरू करायचा असेल त्या नावाचं शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन मात्र फक्त घ्यायला लागतं. ह्याच्यातनं जो काही नफा होईल तो आपल्या वैयक्तिक इन्कम टॅक्स मध्ये जो आपली स्लॅब रेट असेल त्या स्लॅब रेट नुसार त्याचं टॅक्सेशन होतं. आपण एकापेक्षा अनेक प्रोप्रायटरशिप सुद्धा सुरू करू शकतो, पण त्याचा पॅन मात्र एकच राहतो. असं होत नाही की मी समजा 4 प्रोप्रायटरशिप सुरू केले आहेत, म्हणजे ते 4 वेगवेगळे बिझनेसेस आहेत. ते बिझनेसेस त्या नावापुरते असतात, पण वर्षाच्या शेवटी जेव्हा आपल्याला इन्कम टॅक्सचं रिटर्न भरायला लागतं तर तेव्हा हे सगळे बिझनेसेस एकाच पॅनच्या अंडर रजिस्टर झालेले असतात आणि हे सगळे त्या एकाच पॅनच्या अंडर आपल्याला दाखवावे लागतात. त्यामुळे या प्रत्येक बिझनेसमधनं वेगवेगळा जरी नफा तोटा असेल तरी तो त्या एकट्या इंडिव्हिज्युअल पॅनच्या अंडरच दाखवला जातो आणि त्याचं टॅक्सेशन त्याप्रमाणे वर्कआउट होतं. याचा एक विशेष फायदा म्हणजे याच्यात पूर्ण प्रायव्हसी असते. मग याच्यात आपण काय करतोय, आपला बिझनेस, आपलं उत्पन्न काय किंवा आपण काय प्रकारे बिझनेस चालवतो हे कोणालाही समजत नाही, कोणालाही ते करण्याची शक्यता नसते. पण याच्यात तोटे असे की याच्यात जी लायबिलिटी असते ती अनलिमिटेड असते. म्हणजे जो काही तोटा होईल किंवा लायबिलिटी म्हणजे आपण समजा कर्ज घेतलं या बिझनेसच्या नावावर, आपण ते फेडू शकलो नाही, तर आपल्या ज्या पर्सनल ऍसेट्स असतात, पर्सनल जी मालमत्ता असते, तर ती सुद्धा बँक ही जप्त करून त्याच्यातनं त्यांची रिकव्हरी करू शकते. त्यामुळे लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. तुमच्या बिझनेसमधनं जर पैसा वसूल झाला नाही तर तुमच्या खासगी मालमत्तेतून सुद्धा पैसा वसूल करू शकतो. असा हा एक मोठा डिसएडव्हान्टेज या प्रोप्रायटरशिप फर्मचा आहे. परत याच्यात कंटिन्युटी राहत नाही बिझनेसमध्ये. प्रोप्रायटरशिप जो असतो तो मालक स्वतः त्याच्या कलागुणांनी, त्याच्या क्वालिटीजनी त्याचा व्यवसाय बिल्टअप करतो. काही कारणास्तव जर आजारपणामुळे म्हणा किंवा त्याच्या डेथमध्ये म्हणा
हा बिझनेस जर कोणी दुसऱ्याने टेक ओव्हर एखादा माणूस जर मृत झाला तर त्याचा पॅनही डिस्कंटिन्यू होतो. त्यामुळे त्या पॅनच्या अंडर कोणी दुसराही बिझनेस करू शकत नाही. साहजिकच या माणसाचे जेवढे रिसोर्सेस असतात तेवढाच त्याला बिझनेस मिळू शकतो. आणि म्हणूनच आपण पार्टनरशिपही फॉर्म करण्याचा विचार करू शकतो. पार्टनरशिपचे मुख्य ऍडव्हान्टेज काय? त्याच्यात कमीत कमी 2 पार्टनर्स असतात आणि मॅक्सिमम 50 पार्टनर्स एकत्र येऊन, म्हणजे 50 माणसं एकत्र येऊन एका हेतूने, एक हेतू कोणता असतो त्यांचा, तर मुळात प्रॉफिट कमवण्याचा. प्रॉफिट कमावता येईल अशा हेतून सुरू केलेला बिझनेस याला पार्टनरशिप फर्म म्हणता येईल. सोल प्रोप्रायटरला आपण बघितलं की कुठेच रजिस्टर करायचं नसतं, काहीच कागदोपत्री लेखी काही नसतं. तसं पार्टनरशिप फर्म बाबत मात्र नसतं. पार्टनरशिप फर्म साठी पार्टनरशिप डीड ही महत्वाची असते. 2 माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या काही रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज ह्या डिफाईन करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या पार्टनरशिप डीड मध्ये नमूद करणं ही गरजेचं असतं, जेणेकरून पुढे जेव्हा कालांतरानं क्लॅशेस होतात तेव्हा या डीडचा आधार घेऊन ड्युटीज काय होत्या, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय होत्या ह्या पिनपॉइंट करता येतात. पार्टनरशिप मध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. बरेच जण पार्टनरशिप डीड करतात, पण ही डीड केल्यानंतर ती नुसती नोटरीकडनं नोटराईज करून घेतात. तर ही नोटराईज केलेली डीड ही म्हणजे व्हॅलिड डीड नसते. ती म्युच्युअली दोघांच्या समजुती करता कागदोपत्री असते, पण कोर्टात जर काही केस लागली तर या नोटराईज डीडचा काही उपयोग होत नाही. तर ह्याच्याकरता आपण जी डीड करू तर ती डीड रजिस्टर ऑफ पार्टनर्स कडे रजिस्टर करावी लागते आणि ती रजिस्टर केल्यानंतरच ती कायदेशीररित्या म्हणजे ग्राह्य धरली जाते, म्हणजे ती व्हॅलिड असते. पार्टनरशिप मध्ये आपल्याला काही मुभा आहे. म्हणजे मुळात जी एक बेसिक संकल्पना आहे की पार्टनरशिप ही ऍट विल असते. म्हणजे 2 पार्टनर्सला वाटलं, जोपर्यंत वाटेल तोपर्यंत ते ही पार्टनरशिप चालू शकतात. तसं त्या पार्टनरशिप मध्ये नमूद करायला लागतं. किंवा दुसरा एक प्रकार आहे की काही स्पेसिफिक पिरियड करता आपण पार्टनरशिप करायची, किंवा एका स्पेसिफिक जॉब करता ही पार्टनरशिप करता येते. तो जॉब झाला की ती पार्टनरशिप डिझॉल्व्ह होते. ह्याच्यात ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय? त्याचं फॉर्मेशनही खूप सोपं आहे. एक पार्टनरशिप डीड करायला लागते. ती पार्टनरशिप डीड रजिस्टर केली की ही पार्टनरशिप व्हॅलिड आणि कार्यरत होते. पार्टनरशिपच्या नावानं आपल्याला बँक अकाउंट उघडावा लागतो. त्याचा वेगळा पॅन साठी अप्लाय करावा लागतो. सोल प्रोप्रायटरला जसा ओनरचाच पॅन हा त्याच्या बिझनेसचा पॅन असतो, तसा पार्टनरशिप साठी हा वेगळा पॅन दिला जातो. पार्टनरशिप मध्ये एकापेक्षा अनेक माणसं एकत्र आलेली असतात, एकापेक्षा अनेक पार्टनर्स एकत्र आले असतात, त्यामुळे त्यांचे रिसोर्सेस सुद्धा एकत्र येतात. उदाहरणार्थ एका पार्टनरकडे पैसा असेल पण त्याच्याकडे आयडिया नसतात की बिझनेस करायचा, पण तो कोणत्या पद्धतीने करावा, की त्याचं डायव्हर्सिफिकेशन काय असू शकतं, तर दुसऱ्याकडे त्या आयडिया असू शकतात. पार्टनरशिपमध्ये या सगळ्यांचे रिसोर्सेस एकत्रितपणे वापरले जातात. एक जण फायनान्स करू शकतो, दुसरा जण त्याच्या आयडियाज राबवू शकतो. डिव्हिजन ऑफ वर्क हा सुद्धा एक पार्टनरशिप मध्ये एक उत्तम फायदा आहे. उदाहरणार्थ एखादा पार्टनरचा जनसंपर्क चांगला असेल, तो लोकांशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतो, तो त्याचा प्रोडक्ट चांगल्या प्रकारे मार्केट करू शकतो. तर दुसरा कोणी असेल की तो सचोटीनं आपल्या बिझनेसचे हिशोब ठेवेल, किंवा आपल्या बिझनेस मधला स्टॉक किंवा ऑफिसचे जे काही कामं असतील तर ते करण्यात तो अतिशय पर्टिक्युलर असेल. प्रत्येकाकडे सगळेच गुण असतात असं नाही, पण या पार्टनरशिप मध्ये आपण हे कामाचं विलगीकरण करू शकतो, ड्युटीज असाइन करू शकतो, एखाद्या माणसाला काही जबाबदारी देऊ शकतो. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये असं नव्हतं. मी जेवढं करू शकीन तेवढा माझा बिझनेस वाढेल. पार्टनरशिप मध्ये मात्र मी प्लस माझा पार्टनर जेवढं काही करेल तेवढ्या, म्हणजे मल्टीफोल्ड बिझनेसची ग्रोथ ही मल्टीफोल्ड होते पार्टनरशिप मध्ये. तसंच जो होणारा नफा आहे, तोटा आहे, तो सुद्धा आपण वाटून घेऊ शकतो.
आता हा कसा वाटून घ्यायचा हे सुद्धा आता पार्टनर्सनी म्युच्युअली ठरवायचं असतं. काही जण समसम प्रमाणात म्हणजे 50-50 त्याचं डिस्ट्रीब्युशन करतील, तर काहींचा हा डिस्ट्रीब्युशन रेशो हा वेगळा असू शकतो. पार्टनरशिप जशी फॉर्मेशनसाठी सोपी आहे तशीच ती डिझॉल्व्ह करायलाही सोपी आहे. फक्त जेव्हा आपण पार्टनरशिप डीड करू तर तेव्हा त्यात नीट आणि स्पष्टपणे या डिझोल्युशनचेही काही मुद्दे आपल्याला लिहायला लागतील. जशी सोल प्रोप्रायटरशिप मध्ये अनलिमिटेड लायबिलिटी होती, तशीच पार्टनरशिप मध्ये सुद्धा अनलिमिटेड लायबिलिटी असते. ह्याचं कारण की जे पार्टनर्स असतात तर तेच पार्टनर्स आणि पार्टनरशिप ही वेगळी एंटिटी म्हणून पकडली जात नाही. जरी पार्टनरशिपसाठी पॅन वेगळा मिळत असेल तरी पार्टनर्सची मालमत्ता म्हणजे वैयक्तिक मालमत्ता सुद्धा इन केस म्हणजे जसं प्रोप्रायटरशिप करता मी उदाहरण दिलं की जर रिकव्हरी झाली नाही तर जशी प्रोप्रायटरची इंडिव्हिज्युअल मालमत्ता सुद्धा विकून त्याच्यातनं आपण वसूल करू शकतो, तसेच जी देणी असतात तर ती पार्टनर्सची इंडिव्हिज्युअल मालमत्ता सुद्धा विकून रिकव्हर केली जातात. पार्टनरशिप मध्ये सुद्धा त्याच्या एक्झिस्टन्स बाबत थोडा गैरसोय होते. म्हणजे कसं इन्स्टॅबिलिटी असते. एखादा पार्टनर समजा एखाद्या पार्टनरचं मरण झालं तर ती पार्टनरशिप डिझॉल्व्ह होते. जर दोनच पार्टनर असतील तरची ही गोष्ट आहे. पार्टनरशिप मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मायनर म्हणजे अज्ञान जो असतो तर त्याला आपण पार्टनर करून घेऊ शकत नाही. किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा ट्रस्ट असेल तर तिला सुद्धा पार्टनर म्हणून घेऊ शकत नाही. फक्त इंडिव्हिज्युअल्सच पार्टनरशिप करू शकतात आणि ते पार्टनर्स होऊ शकतात. पार्टनरशिप जसं मी म्हणलं की हा ट्रस्टचा विषय आहे की दोन माणसांमधला ट्रस्ट जोपर्यंत उत्तम आहे तोपर्यंत पार्टनरशिपचा बिझनेस उत्तम चालू असतो. जर दोन पार्टनर्स मध्ये फेथ इश्यू निर्माण झाला तर पार्टनरशिप चालायलाही खूप अडचणी येतात. आणि हाच फेथ इश्यू पब्लिकच्या अँगलने सुद्धा होतो. बऱ्याच वेळेला कसं होतं की एक पार्टनर काही माहिती तो दुसरा पार्टनर त्याच्या विरुद्ध जर बोलायला लागला तर त्या बिझनेस बद्दल आपल्याला खात्री वाटत नाही, शाश्वती वाटत नाही. त्यामुळे पब्लिक फेथ सुद्धा एक या पार्टनरशिप मध्ये थोडासा डायसी असतो. आणि पार्टनरशिपला काही वेगळं लिगल स्टेटस नसतं. जसं मी मगाशी म्हणलं की पॅन पार्टनरशिपचा वेगळा असतो पण पार्टनरशिपला वेगळं स्टेटस नसतं. त्याचे पार्टनर्सच त्याचं स्टेटस डिफाईन करतात. तर ह्याला उपाय काय, म्हणजे ह्याच्यात ज्या त्रुटी आहेत तर या कशाने भरून येऊ शकतात. तर ह्याच्याकरता एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अशी एक संकल्पना आहे. ह्याच्यात सुद्धा पार्टनरशिप सारखे मिनिमम 2 पार्टनर्स एक पाहिजेत, पण त्याला अप्पर लिमिट काही नाही. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपचा एक ऍडव्हान्टेज म्हणजे की लायबिलिटीज या पार्टनर्सच्या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन पर्यंत लिमिट होऊन जातात. पार्टनरशिप मध्ये जसं जो पार्टनर असतो त्याला पार्टनर म्हणतात, तसं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये जे पार्टनर्स असतात त्यांना डेझिग्नेटेड पार्टनर्स असं म्हणलं जातं. ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय, तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही एक वेगळी एंटिटी असते. ह्याच्यात लायबिलिटी ही पार्टनरशी त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन पर्यंत लिमिटेड असते. उद्या जर बिझनेस वर काही लायबिलिटी आल्या तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही जी वेगळी एंटिटी आहे तर त्याच्या फंड्स मधनं ती लायबिलिटी दिली जाते. आणि पार्टनर्सचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन असेल, से सपोज 2 पार्टनर्स आहेत त्यांनी 10,000 किंवा 15,000 भरून ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप सुरू केली असेल, त्यांच्यातनं वर्षागणिक त्यांचा होणारा प्रॉफिट हा त्यांच्या शेअरमध्ये ऍड होतो. 5 वर्ष डाऊन द लाईन हा बिझनेस व्यवस्थित चालला आहे आणि काही लायबिलिटी जनरेट झाल्या, बिझनेसमध्ये अडचणी यायला लागल्या, तर लायबिलिटी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप LLP त्यांच्या फर्मची जी काही मालमत्ता असेल, जो काही शेअर असेल, जे काही भांडवल असेल, तर त्या भांडवलातनं आधी ती लायबिलिटी वसूल केली जाते. त्याच्यानंतर पार्टनर्सचं जे काही कॉन्ट्रीब्युशन जमा झालेलं असेल, जसं मी म्हणलं की 5 इयर्स डाऊन द लाईन समजा प्रत्येक डेझिग्नेटेड पार्टनरला 40 लाख रुपये त्याचं कॉन्ट्रीब्युशन जमा झालेलं आहे, तर त्यांची लायबिलिटी सुद्धा त्या ₹1,00,000 पर्यंतच लिमिटेड राहते.
लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही रजिस्टर्ड असते, ही एमसीएच्या साईटवर आरओसी बरोबर रजिस्टर्ड असते. त्याच्यामुळे याची क्रेडिबिलिटी वाढते. क्रेडिबिलिटी वाढायचं कारण असं की या LLPच्या अंडर होणारा जो बिझनेस आहे, हा बिझनेस वर्षागणिक आपल्याला याचे रिटर्न्स भरायला लागतात. आणि हे कोणीही एक नाममात्र शुल्क भरून आपला किती बिझनेस झाला आहे, आपलं फायलिंग आपण वेळेत करतो आहोत की नाही, ही सगळी माहिती आरओसी वर जाऊन अगदी नाममात्र शुल्कामध्ये बघू शकतात. LLPचा अजून एक फायदा की युनिकनेस ऑफ नेम, म्हणजे जे नाव आपण आपल्या पार्टनरशिपचं ठरवू तर ते युनिक राहतं. त्याच नावाने दुसरा कोणी व्यवसाय करू शकत नाही. तसं सोल प्रोप्रायटर आणि पार्टनरशिप मध्ये होत नाही. आपण जर पाहिलं तर देवाच्या नावाने, म्हणजे आता ओमकार एंटरप्राइज किंवा गणेश एंटरप्राइज, गणेश डिस्ट्रीब्युटर, अशी अनेक प्रोप्रायटरशिप्स किंवा दुकानं, किराणा मालची दुकानं असतात, ही बऱ्यापैकी प्रायव्हेट प्रोप्रायटरशिप असतात. बऱ्यापैकी नावं सेम असतात, तिथं त्या नावांमध्ये काहीच युनिकनेस नसतं. तसं LLP किंवा इथून पुढच्या जे आपण प्रकार बघणार आहोत, LLP असेल, OPC असेल, म्हणजे 1% कंपनी असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल, तर ह्याला आपलं नाव हे युनिक राहतं आणि ते कोणीही दुसरं आपलं नाव कॉपी करू शकत नाही किंवा त्या नावावर बिझनेस करू शकत नाही. हा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. दुसरा एक ऍडव्हान्टेज की एका पार्टनरच्या ऍक्शन्सला दुसरा पार्टनर या ह्याच्यात जबाबदार राहत नाही. तसं पार्टनरशिप फर्म मध्ये होत नाही. पार्टनरशिप मध्ये प्रत्येक पार्टनर हा त्या फर्मचा, म्हणजे पार्टनरशिपचा एजंट म्हणून काम करत असतो आणि ती पार्टनरशिप ही प्रिन्सिपल असते. त्यामुळे प्रत्येक पार्टनर जे काही काम करेल तर त्या कामातनं जे काही लायबिलिटीज किंवा त्याचे जे काही रिपरकेशन्स असतील, बरी वाईट, ही सगळे पार्टनर शेअर करतात. तसं या LLP मध्ये मात्र होत नाही. ह्याच्यात डिसएडव्हान्टेज म्हणजे फक्त स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आपल्याला करायला लागतात. सोल प्रोप्रायटर आणि पार्टनरशिप मध्ये जर आपण बघितलं तर कंप्लायन्सेस काही नाही. इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणं एवढाच एक त्यात कंप्लायन्स राहतो. पार्टनरशिपला सुद्धा बाकी काही कंप्लायन्स करायला लागत नाही. तसा LLP 1% कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्याला काही एक अॅन्युअल फॉर्म्स असतात, अॅन्युअल कंप्लायन्स असतात, ते करायला लागतात. आणि इथे टॅक्स रेट जास्त असतो. टॅक्स रेट जास्त असतो म्हणजे फ्लॅट 30% टॅक्सेशन जे काही आपण कमवतो त्याच्यावर इन्कम टॅक्स फ्लॅट 30% असतो. पार्टनरशिपलाही फ्लॅट 30% असतो. सोल प्रोप्रायटरला जसं आपण बघितलं की इंडिव्हिज्युअल स्लॅब रेट जशी असते त्याच्यानुसार त्याचं टॅक्सेशन होतं. सोल प्रोप्रायटरचाच पुढचा एक भाग जो आहे तो 1% कंपनी, हा एक सोल प्रोप्रायटरशिपला ऑप्शन आहे. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये सुद्धा जसं आपण बघितलं की लायबिलिटी ही अनलिमिटेड असते, तर तीच कमी भरून काढायला 1% कंपनी आपण फॉर्म करू शकतो. 1% कंपनी मध्ये जसं आपण लिमिटेड लायबिलिटी मध्ये पाहिलं की लायबिलिटी ही रिस्ट्रिक्टेड असते, लिमिटेड असते, तसंच सेम 1% कंपनीमध्ये सुद्धा लायबिलिटी लिमिटेड राहते. अनलिमिटेड लायबिलिटी नसते या प्रोप्रायटरवर. इव्हेंच्युअली हा प्रोप्रायटरशिपच बिझनेस असतो. जसं आपण नाव ऐकतोय की 1% कंपनी, एकटा माणूस कंपनी सुरू करू शकतो. ह्याला सुद्धा आपण जे नाव ठरवू तर ते नाव युनिक राहतं. आणि अजून ह्याच्यात काय फायदे आहेत, त्याचं फॉर्मेशन इझी आहे. याला कॅपिटलची काही रिक्वायरमेंट नाही. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये जसं EGM घ्यायला लागतात, तसं इथं काही AGM किंवा कोणतीही AGM घेण्याचं बंधन नसतं. 1% कंपनी सुद्धा ही एक सेपरेट लिगल एंटिटी म्हणून ओळखली जाते. त्याचाही वेगळा पॅन मिळतो. जसा सोल प्रोप्रायटर त्याचा बिझनेस मॅनेज करतो, अगदी तसाच 1% कंपनीमध्ये तो त्याचा बिझनेस मॅनेज करू शकतो. फक्त तिथं प्रोप्रायटर म्हणून तो संबोधला जातो आणि इथं तो डायरेक्टर असतो. साऊंड्स गुड, म्हणजे ऐकायला बरं वाटतं. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कंपनी बरोबर बिझनेस करायला जातो तर तेव्हा मी प्रोप्रायटर हे सांगण्यापेक्षा मी एका कंपनीचा डायरेक्टर आहे हे सांगणं जरा जास्त बरं वाटतं आपल्याला. म्हणून ही 1% कंपनीची संकल्पना आहे. पण हा स्मॉल बिझनेसेस करता जास्त सुटेबल आहे. याच्यातला अजून एक डिसएडव्हान्टेज म्हणजे एक माणूस फक्त एकच 1% कंपनी सुरू करू शकतो. LLP पार्टनरशिप ह्याच्यात तसं नाहीये. तुम्ही अनेक पार्टनरशिप मध्ये पार्टनर असू शकता.
तुम्ही एकाच पार्टनरशिपमध्ये पार्टनर असावं असा कोणताही बंधन नाही. पण 1% कंपनी मात्र ही एकच म्हणजे एका नावावर म्हणजे एक व्यक्ती एकच सुरू करू शकतो. आणि ह्याच्यात एक महत्वाची बाब म्हणजे की इथं नॉमिनी अपॉइंट करावा लागतो. नॉमिनी म्हणजे काय की समजा या जो डायरेक्टर आहे हा म्हणजे ड्यू टू इनकॅपॅसिटी म्हणजे हा डेथमुळे म्हणा किंवा अजूनही काही पद्धतीने जो जर म्हणजे इफ ही बिकम्स इनकॅपेबल ऑफ ऑपरेटिंग, तर त्या केसमध्ये जो अपॉइंटेड नॉमिनी असतो तर तो डायरेक्टर म्हणून काम करतो आणि तो सगळे कॉन्ट्रॅक्ट हँडल करतो. तर ही एक जशी प्लस पॉईंट आहे 1% कंपनीला, तसाच हा एक मायनस पॉईंट सुद्धा आहे. थोडक्यात काय की म्हणजे मी माझा बिझनेस सुरू करणार आणि कोणाला तरी नॉमिनी म्हणून अपॉइंट करणार. माझ्या पश्चात हा नॉमिनी हा बिझनेस पुढे चालवू शकतो, पण त्याच्याबरोबर त्याच्या असलेल्या रिस्क आणि लायबिलिटीज ह्या सुद्धा त्या नॉमिनीला भोगाव्या लागतात किंवा त्याला फेस करावे लागतात. हा एक मेजर डिसएडव्हान्टेज आहे. 1% कंपनी नंतर सगळ्यात अट्रॅक्टिव्ह जे व्हेंचर आपल्या समोर राहतं, जसं आपण मागाशी म्हणलं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम 2 शेअर होल्डर्स लागतात आणि मॅक्सिमम 200. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुद्धा जसं 1% कंपनी आणि LLP मध्ये आपलं नाव युनिक असतं. ROC मध्ये आपल्याला आधी आपलं नाव रजिस्टर करावं लागतं. ते अवेलेबल आहे की नाही हे बघावं लागतं आणि जर अवेलेबल असेल तरच ते नाव आपल्याला मिळतं. ते नाव दुसरं कोणीही घेऊन ऑपरेट करू शकत नाही. प्रायव्हेट लिमिटेड सुद्धा ही सेपरेट लिगल एंटिटी असते. LLP आणि 1% कंपनी सारखं इथेही जे शेअर होल्डर्स असतात, जे डायरेक्टर्स असतात, त्यांची लायबिलिटी लिमिटेड असते. ह्याची क्रेडिबिलिटी जास्त असते. क्रेडिबिलिटी जास्त ह्याच्याकरता असते की जसं LLP आणि 1% कंपनीमध्ये सुद्धा काही अॅन्युअल फायलिंग्स आपल्याला करायला लागतात. तर या अॅन्युअल फायलिंग्समुळे आपण कोणत्याही कंपनीची माहिती ROC वर जाऊन ही घेऊ शकतो, ती आपल्याला उपलब्ध असते. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मेंबर्स आणि कंपनीचं ड्युएल रिलेशनशिप असतं, जे पार्टनरशिपमध्ये किंवा प्रोप्रायटर जो असतो तिथं नसतं. ड्युएल रिलेशनशिप म्हणजे काय, तर जो डायरेक्टर असतो तर तो त्याची मालमत्ता ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वापरायला देऊ शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला मॉनिटरी बेनिफिट्स मिळू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या डायरेक्टरकडे जागा आहे तर तो त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ती जागा ऑफिससाठी म्हणून किंवा वापरायला म्हणून भाड्याने देऊ शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला मोबदला म्हणून रेंट मिळतं. हा बेनिफिट इतर कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मिळत नाही. 1% आणि लिमिटेड लायबिलिटी सारखंच कॅपिटल मिनिमम अमुक एक कॅपिटल असावं असं कंपल्शन प्रायव्हेट लिमिटेडलाही नाही. पूर्वी होतं पण आता त्यांनी ते काढून टाकलेलं आहे. प्रायव्हेट लिमिटेड मधनं एक्झिट प्लॅनिंग सेल ऑफ बिझनेस करून आपण एक्झिट प्लॅन आपला करू शकतो. याच्यातले डिसएडव्हान्टेजेस म्हणजे कंप्लायन्सच्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या LLP आणि 1% कंपनीपेक्षा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अधिक असतात. LLP 1% कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्याच्यात जर का काही समान धागा असेल तर तो म्हणजे ह्याच्यात डायरेक्टर होऊ इच्छिणाऱ्याला त्याचा डिन काढावा लागतो, म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, त्याची डिजिटल सिग्नेचर काढायला लागते. या डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबरचा KYC कंप्लायन्स हा दरवर्षी करावा लागतो. प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मात्र जर फ्रॉड जर कोणी केला तर तो फ्रॉड करणारा मेंबर हा पर्सनली लायबल राहतो. त्या फ्रॉडच्या केसमध्ये मात्र लायबिलिटी ही लिमिटेड राहत नाही, हे आपण सगळ्यांनी जाणून घेऊया. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वाइंडिंग अपची प्रोसेस तेवढीच जरा क्लिष्ट आहे. जसं प्रोप्रायटर किंवा पार्टनरशिप मध्ये आपल्याला वाटलं की आपण बिझनेस बंद केला, असं प्रायव्हेट लिमिटेड मध्ये होत नाही. बिझनेस सुरू करायला जशा काही फॉर्मॅलिटीज आहेत तशाच बिझनेस बंद करायला सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काही फॉर्मॅलिटीज आहेत. 2 वर्ष तरी मिनिमम तुमचा बिझनेस काही न करता आयडियली चालू राहायला लागतो. चालू म्हणजे त्याच्यावर काही बिझनेस नाही असं दाखवायला लागतं आणि मग वाइंडिंग अपच्या प्रोसेसला सुरुवात होते. प्रायव्हेट लिमिटेड मध्ये अजून एक अडचण अशी येते
की प्रायव्हेट लिमिटेड मध्ये शेअर्स हे आपण ट्रान्सफर करू शकत नाही, ते आर्टिकल्स मध्ये तशी त्याची नोंद असते. मुळातच ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, म्हणजे ह्याचे शेअर्स जसे पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये आपण बघितलं असेल की आपण ऑनलाईन ट्रेडिंग करतो, ऑनलाईन शेअर्स विकत घेतो, तसं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही आज बाहेर पडायचंय तर कोणालाही आपले शेअर्स विकू शकत नाही. तर हे शेअर्स विकायला बाकीच्या लोकांची कन्सेंट लागते आणि त्यांच्या मर्जीचाच माणूस यायला लागतो. बाकीच्या बिझनेस प्रकारामध्ये म्हणजे पार्टनरशिप आणि एलएलपी मध्ये सुद्धा असंच असतं. जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ती म्युच्युअल कन्सेंट आणि म्युच्युअल ट्रस्टनी फॉर्म झालेली पार्टनरशिप असते. तर जो पार्टनर इनकमिंग पार्टनर असतो तो सुद्धा बाकीच्या पार्टनर्सला पटेल असा किंवा त्यांना मान्य असेल असा असावा लागतो. तर साधारण हे या 5 ज्या आपण फॉर्म्स आहेत, ज्या एंटिटी आपण स्थापन करू शकतो, याच्या काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपण बघितले. ह्याचे कंप्लायन्सेस कसे असतात तर या कंप्लायन्सेस कडे आपण जाऊयात. जसं मी मगाशी म्हणलं की पॅन हा या सगळ्या बिझनेसेस मध्ये एक बेसिक डॉक्युमेंट आहे. प्रोप्रायटरशिपला त्याचा बिझनेसचा पॅन, प्रोप्रायटरचा पॅन हाच त्याच्या बिझनेसचा पॅन असतो. तसंच बाकी सगळ्या स्ट्रक्चर्सला, एंटिटीजला पॅन हे वेगळे अलॉट होतात. पुढे आहे की टॅन, टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर. तर प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप मध्ये बेसिकली हा लागतो कशाला, तर हा समोरच्याचा टीडीएस आपल्याला कट करायला लागतो. आपण आता बिझनेस सुरू करणार असं म्हणतोय, पण आपल्याला माहिती आहे की आपण आता सध्या नोकरी करतो किंवा आता आपण जो काही व्यवसाय करत असो त्यात आपला उत्पन्नावर आपला टीडीएस कट होतो. तर तो टीडीएस ज्याच्या अंडर कट करून ते भरतात तर तो नंबर म्हणजे हा टॅन. तसा सोल प्रोप्रायटर आणि पार्टनरशिप यांना काही एक ठराविक उत्पन्न झालं, इन्कम झालं तरच हा टॅन काढणं आवश्यक असतं, नाहीतर यांना हा टॅन काढणं मॅन्डेटरी नाही. पण एलएलपी, 1% कंपनी आणि प्रायव्हेट कंपनी यांना रजिस्ट्रेशन करतानाच पॅन, टॅन हे नंबर अलॉट केले जातात आणि त्याची पूर्तता त्यांनी डे 1 पासून करणं एक्सपेक्टेड आहे. अजून एक कंप्लायन्स लागतो म्हणजे शॉप ऍक्ट. जसं म्हणलं की शॉप ऍक्ट हा मॅन्डेटरी. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये शॉप ऍक्ट सोडलं तर बाकी कोणतंच रजिस्ट्रेशन करायला लागत नाही. तसं बाकीच्या फॉर्म्स मध्ये शॉप ऍक्ट हा एक मॅन्डेटरी फॅक्टर आहे. शॉप ऍक्टही लागतो आणि प्लस त्यांची इतर रजिस्ट्रेशन, जसं पार्टनरशिपला पार्टनरशिप डीड म्हणलं, एलएलपी, ओपीसी यांना जी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स असतात तर ती साईन करून अपलोड करायला लागतात. तर ह्या सगळ्या रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज मध्ये शॉप ऍक्ट हा एक महत्वाचा आणि मॅन्डेटरी भाग असतो. त्याच्यानंतर जीएसटी. जीएसटी म्हणजे आपल्याला माहिती आहे की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर जीएसटी मध्ये सुद्धा काही स्लॅब्स आहेत की ज्याच्या अंडर आपण आपला बिझनेस रजिस्टर करू शकतो. जोपर्यंत आपला टर्नओव्हर 40 लाखापर्यंत जात नाही सेल्स, तोपर्यंत आपण जीएसटी मध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तरीही चालू शकतं. सर्व्हिस जर का आपण देणार असू तर हे 40 लाखाची जी मर्यादा आहे तर ती कमी करून 20 लाखापर्यंतची आहे. म्हणजे 20 लाखापर्यंत जोपर्यंत आपला टर्नओव्हर होत नाही सर्व्हिसेसचा तोपर्यंत आपण रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालतं. पण काही केसेसमध्ये जीएसटी रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीही घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या कंपनी बरोबर करार करत आहोत आणि ती कंपनी म्हणते की आम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन असेल त्याच व्हेंडर्स बरोबर आम्ही बिझनेस करणार. तर अशा केसमध्ये आपण जरी त्यांना सांगितलं की आमचा बिझनेस 40 लाख झालेला नाहीये तर ते म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं नसेल तर आम्ही वेगळे व्हेंडर्स बघू. तर अशा काही पेक्युलर कंडिशन्स मध्ये आपल्याला जीएसटीचं व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. जीएसटी नंतर प्रोफेशन टॅक्स. प्रोफेशन टॅक्स हा नंबर आपल्याला सर्वांना, सर्वच आस्थापनांना घ्यायला लागतो. ह्याच्यात 2 भाग आहेत. एक की याचं इयरली पेमेंट 2,500 आपल्याला करायला लागतं, तर ते आपल्या बिझनेसच्या नावावर करायला लागतं. आणि दुसरा की आपण जर कोणाला पगार देत असू तर त्यांच्या पगारातनं दर महिना 200 रुपये आपण कट करायचे असतात आणि फेब्रुवारीमध्ये 300 रुपये असे वर्षाच्या शेवटी जे आपल्याकडे एम्प्लॉय आहेत त्यांचे सुद्धा आपण 2,500 कट करून भरायचे असतात. तर त्याची काही लिमिट्स आहेत. ग्रॉस सॅलरी जर का 7,500च्या आत असेल तर त्याचा प्रोफेशन टॅक्स कट करायला लागत नाही. पण 7,500 पेक्षा जर का जास्त आपण वेतन देत असू पण 10,000 पेक्षा कमी असेल
तर पुरुषांसाठी 175 रुपये प्रति महिना असं डिडक्शन करावं लागतं आणि लेडीज करता 10,000 पर्यंत काही डिडक्शन करायला लागत नाही. सॅलरी जर 10,000च्या पुढे असेल तर पुरुष आणि स्त्री दोन्ही करता 200 पर मंथ असं डिडक्शन करायला लागतं आणि 300 हे फेब्रुवारीत करायला लागतं. 300 फेब्रुवारीत असं काही वेगळं लॉजिक नाही. एकंदर 2,000 रुपये जर 12 महिने डिडक्ट केले तर ते 2,400 रुपये होतात आणि 100 रुपये कोणत्या तरी महिन्यात जास्त करायचे म्हणून ते फेब्रुवारीत करायचे असतात. त्याचं वेगळं असं फेब्रुवारीत का असं काही वेगळं लॉजिक नसतं. पुढे जर आपण बघितलं तर ESI, PF किंवा उद्यम ही सुद्धा काही रजिस्ट्रेशन आपल्याला करायला लागतात. विशेष करून आपण MSME मध्ये ESI हा आपल्याला खूप फायद्याचा असतो. आपण एक लक्षात घेऊयात की हे जे कंप्लायन्सेस आहेत हे कंप्लायन्सेसचं बर्डन आपण वाटून घेऊ नये. बऱ्याच वेळेला या कंप्लायन्सेसनी आपल्या बिझनेसेसला काही एक शिस्त लागते. उदाहरणार्थ जर आपण ESI बघितलं, आता आपण स्क्रीनवर बघत आहात की ज्या आस्थापनांमध्ये 20 पेक्षा जास्त माणसं कामाला आहेत आणि त्यांना मिळणारा पगार हा 21,000पेक्षा कमी आहे, तर त्यांच्या पगारावर 4% कॉन्ट्रीब्युशन करायचं असतं. या 4% सुद्धा 0.75% हे त्या कामगाराकडनं घ्यायचे असतात आणि 3.25% हे एम्प्लॉयरने भरायचे असतात. जसं मी म्हणलं की हे आपण एक बर्डन म्हणून बघू नये. तर ESI सारखा अतिशय उत्कृष्ट म्हणजे कंप्लायन्स आपल्याला खूप मदत करून जातो. बेसिकली काय तर आपण व्यवसाय करताना किंवा आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा काम करणारे जे एम्प्लॉई असतात तर ऑन जॉब जर त्यांना काही दुखापत झाली, काही इजा झाली तर ESI मार्फत म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स मार्फत आपल्याला मदत मिळू शकते. पुढे प्रॉव्हिडंट फंड आहे. प्रॉव्हिडंट फंड हा सुद्धा 20 लोकांपेक्षा जास्त जर आपण एम्प्लॉय करत असू आणि त्यांना 15,000 पेक्षा जास्त आपण जर वेतन देत असू तर त्याच्यावर 12% त्यांच्या ग्रॉस सॅलरी जी त्यांना मिळते एक्सक्लुडिंग HRA कंपोनंट, ह्याच्या 12% कॉन्ट्रीब्युशन आपल्याला PFच्या अंडर करायला लागतं. PFच्या अंडर सुद्धा 15,000 ही मॅक्सिमम लिमिट आहे. म्हणजे 15,000च्या वर जरी कोणाला पगार मिळत असेल, से 25,000 मिळत असेल, 1 लाखापर्यंत मिळत असेल, पण प्रॉव्हिडंट फंड करता होणारं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण 15,000पर्यंतच च्या पगारावरच आपण मर्यादित ठेवू शकतो. त्याला आपण कॅप करू शकतो. म्हणजे 15,000च्या 12% म्हणजे 1,800 रुपये पर महिना एवढंच आपण कॉन्ट्रीब्युशन केलं तरी चालतं. 1 लाखाचा जर पगार असेल तर 1 लाखाच्या 12% कॉन्ट्रीब्युशन करण्याची गरज नसते. उद्यम रजिस्ट्रेशन हे MSMEs करता अतिशय उत्कृष्ट आणि उपयुक्त असं रजिस्ट्रेशन आहे. नुकतंच उद्यम रजिस्ट्रेशन हे नवीन रजिस्ट्रेशन त्याची प्रक्रिया नवीन म्हणण्यापेक्षा त्याची नवीन प्रक्रिया गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली आहे. याच्या आधी ती उद्योग आधार म्हणून प्रचलित होती. उद्यम आधारच्या अंडर रजिस्ट्रेशन करण्याची आताची जी आहे म्हणजे जे एक्झिस्टिंग उद्योग आधारचे जे मेंबर्स आहेत की ज्यांनी उद्योग आधारच्या अंडर रजिस्टर केलेलं आहे तर 31 मार्च 2021 पर्यंत त्यांना मुदत आहे की जे उद्यम रजिस्ट्रेशन मध्ये ते आपली उद्योग आधार कन्वर्ट करू शकतात. मी इथं वेबसाईटही दिलेली आहे udyamregistration.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि या वेबसाईटची अजून एक म्हणजे सोय म्हणता येईल की त्यांनी या वेबसाईटवरच फॉर्म्स प्रीफिल्ड फॉर्म्स दिलेले आहेत की म्हणजे आपला पॅन असेल आपला पॅन नसेल तर आपण उद्यम रजिस्ट्रेशन जर करणार असाल तर कशा प्रकारे हा फॉर्म भरायचा. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे पण काय काय माहिती भरायची, कशी माहिती भरायची हे नक्की कळत नाही, नीट समजत नाही. तर या साईटवर यांनी प्रीफिल्ड फॉर्म्स दिलेले आहेत. हे फॉर्म्स बघून आपण आपलं रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि जसं मी तर म्हणलं की गव्हर्नमेंटच्या काही बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात हे रजिस्ट्रेशन जर आपण केलं तर, की 45 दिवसात आपण बिल रेज केल्यानंतर आपल्याला पेमेंट मिळणं मॅन्डेटरी आहे. जर 45 दिवसात पेमेंट मिळालं नाही तर त्याच्यावर आपल्याला व्याजही समोरच्या पार्टीकडनं मिळतं. किंवा MSME कडनं जे प्रोक्युअरमेंट होतं जेम थ्रू तर गव्हर्नमेंटला 20% हे MSME थ्रू प्रोक्युअर करायला लागतं. या नवीन रजिस्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये
यांनी शेवटी याच उद्यम रजिस्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला सोय दिलेली आहे की तिथे त्यांनी विचारलं आहे की आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर्ड विथ गव्हर्नमेंट ई मार्केट म्हणजे जेम, आणि आर यू रजिस्टर्ड इंटरेस्टेड टू गेट रजिस्टर्ड इन ट्रेड्स पोर्टल, असे 2 ऑप्शन जे आधी नव्हते तर ते आता त्यांनी या नवीन रजिस्ट्रेशन मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून काही कंप्लायन्सेस आपल्याला करायला लागतात की पोल्युशन कंट्रोल बोर्ड करणं, आपण जर काही व्यवसाय सुरू करणार असू तर त्याची परवानगी घ्यायला लागते. जर आपण खाद्यपदार्थांशी निगडित काही बिझनेस सुरू करणार असू तर फूड अँड ड्रग्ज अथॉरिटीची परमिशन लागते, किंवा मॅटर्निटी बेनिफिट्स ऍक्टच्या अंडर ज्या काही आपल्याला कंप्लायन्स करायला लागतात तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मिनिमम पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट, असे अनेक ऍक्ट आहेत की जे आपल्याला गरज पडेल तेव्हा किंवा आपल्याला जेव्हा ऍप्लिकेबल होतील तेव्हा कंप्लाय करावे लागतात. हे मी ऍक्ट इथं मुद्दामून फक्त स्पेसिफाय केलेले आहेत आणि डिटेलमध्ये सांगत नाही, कारण हे प्रत्येकालाच ऍप्लिकेबल होतील असे नाही. नंतर आरओसी कंप्लायन्स असतो. जसं आपण म्हटलं की सोल प्रोप्रायटर पार्टनरशिप हे आरओसी म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज इथे रजिस्टरच झाकत नाहीत, त्यामुळे त्यांना काही कंप्लायन्सची आवश्यकता नाही. पण LLP, OPC, प्रायव्हेट लिमिटेड यांना अॅन्युअल फायलिंग्स, KYC कंप्लायन्सेस, ह्या वार्षिक कंप्लायन्सेस जे आहेत त्या आरओसी वर पूर्ण करायला लागतात आणि तिथं त्यांचं रेकॉर्ड मेंटेन होतं. आरओसी वरचं रेकॉर्ड जसं मी म्हणलं की प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप ह्याच्यापेक्षा LLP, OPC यांची क्रेडिबिलिटी जास्त का आहे? त्यांची क्रेडिबिलिटी जास्त आहे कारण हे बिझनेस कसा करतात, यांचा बिझनेसचं कंप्लायन्स कसा आहे, मग हे गव्हर्नमेंट बरोबर यांचं फायलिंग्स करतात का नाही करतात, का हे डिफॉल्टर आहेत, डायरेक्टरचं बॅकग्राऊंड म्हणजे डायरेक्टर डिफॉल्टर आहे का डायरेक्टरचं बॅकग्राऊंड क्लीन आहे, ही सगळी माहिती आपल्याला आरओसीच्या वेबसाईटवर जाऊन अगदी नाममात्र शुल्कामध्ये मिळू शकते. म्हणून या 3 जे सेगमेंट्स आहेत LLP, OPC आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांची क्रेडिबिलिटी ही जास्त असते. या कंप्लायन्सचा पुढचा एक भाग म्हणजे टॅक्सेशनचा. जसं मी म्हणलं की टॅक्सेशन हे प्रोप्रायटरशिप बिझनेस असतो तर त्याला त्याच्या इंडिव्हिज्युअल स्लॅबरेटनुसार त्याचं टॅक्सेशन होतं. हेच पार्टनरशिप आणि LLP असतात तर त्यांना फ्लॅट 30% अंडर हे टॅक्सेशन करावं लागतं. एक मात्र आहे की पार्टनरशिप आणि LLP ह्याच्या अंडर जर आपण व्यवसाय करणार असू तर टॅक्सेशन मात्र सध्याच्या घडीला हे आपल्याला जास्त बसणार आहे. पूर्वी पार्टनरशिप टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या सगळ्यांचंच टॅक्सेशन रेट हे 30% होतं, त्यामुळे तसा विशेष अट्रॅक्टिव्हनेस काही नव्हता. पण आता जे नवीन बदल होत आहेत इन्कम टॅक्स कायद्यामध्ये त्याच्यात OPC, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज यांचं टॅक्सेशनचे रेट खूप कमी करण्यात आलेले आहेत. यावर्षी तर 18% सुद्धा काही नवीन बिझनेसेस करतात, जे बिझनेसेस ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज मॅन्युफॅक्चरिंग असतील आणि त्यांनी 2019 नंतर बिझनेस जर रजिस्टर करून सुरू केला तर ते 18%च टॅक्स भरू शकतील, जो पूर्वी की आपण 30% होता किंवा पार्टनरशिप आणि LLP मध्ये अजून सुद्धा 30%च आहे. अजून एका स्कीमच्या अंडर 22% कंपनी टॅक्स भरते किंवा 25% हा मॅक्सिमम टॅक्स रेट आता आहे. ऑफकोर्स त्याच्यावर सरचार्ज आणि सेस हा ऍडिशनल अजून लागतो. टॅक्सेशन नंतर एक कंप्लायन्सचा भाग राहतो तो ऑडिट ऑफ अकाउंट्स. ऑडिट म्हणजे काय तर आपण जो व्यवसाय करतो तर तो व्यवस्थित आहे ना, जमा खर्च व्यवस्थित आहेत ना, प्रॉफिटेबिलिटी जे आपण इन्कम स्टेटमेंट आपण गव्हर्नमेंटला सबमिट करणार आहोत तर ते व्यवस्थित आहे की ना, हे ह्याचं लेखापरीक्षण करून घेणं आणि हे काम चार्टर्ड अकाउंटंट्स करतात. सोल प्रोप्रायटर आणि पार्टनरशिपच्या अंडर जर आपण बघितलं तर जोपर्यंत आपला ग्रॉस टर्नओव्हर हा 1 कोटी क्रॉस होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑडिट लागत नाही. जर आपण एखादी प्रोफेशनल सर्व्हिस देणार असू तर ही टर्नओव्हरची मर्यादा मात्र 25 लाखाची आहे. LLPच्या अंडर हेच लिमिट 40 लाखाचं आहे. 1% कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत मात्र असं नाहीये. त्यांना तुम्ही बिझनेस करा अथवा करू नका, ऑडिट हे मॅन्डेटरी असतं. जसं की म्हणलं की वाइंडिंग अपला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजला जरा क्लिष्टता आहे, कॉम्प्लेक्सिटी आहे, तर त्याच्यात हा पण एक मुद्दा आहे की आपण वाइंडिंग अप करता 2 वर्ष मिनिमम 3 वर्ष काहीही बिझनेस आपल्या कंपनीवर नसला पाहिजे.
त्यामुळे आपण वाइंडिंग अप करता जरी जात असू तरी सुद्धा त्या 3 वर्षात आपल्याला आपल्या कंपनीचं हे ऑडिट करून घेणं मॅन्डेटरी असतं. आता आपण जर बघितलं की आपण सुरुवातीलाच हे सेशन सुरू करताना काही प्रश्न उपस्थित केले होते की प्रायव्हेट लिमिटेड मला बिझनेस करायचा तर मला प्रायव्हेट लिमिटेडच फॉर्म करायला लागेल, प्रायव्हेट लिमिटेडवर मला फंड्स इझिली रेस करता येतील. आपण जर बघितलं तर मी LLP, OPC किंवा प्रायव्हेट लिमिटेड याचे जे ऍडव्हान्टेजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस जे सांगितले तर त्याच्यात कुठेही हा मुद्दा घेतलेला नव्हता की फंड रेझिंग हे इझिली होतं. ह्याचं मूळ कारण असं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली म्हणून तुम्हाला कोणीही लगेच पैसा देत नाही. बँक तुमच्याकरता पायघड्या घालत नाही की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आहात, तुम्ही या आणि पैसे घेऊन जा. त्याच्याकरता एक आयडिएशन गरजेचं आहे. काही एक बेंचमार्क किंवा काही एक म्हणून आपण की आपण प्रूव्ह करायला लागतं की प्रायव्हेट लिमिटेड, अशा बऱ्याच प्रायव्हेट लिमिटेड असतात की ज्या प्रायव्हेट लिमिटेड म्हणून फॉर्म होतात पण त्या त्यांच्या ज्या संकल्पना असतात किंवा जे त्यांच्या डोक्यात बिझनेस करायचा असतो तर तो व्यवस्थित उतरू शकत नाही. तर त्यामुळे कधीही जेव्हा आपल्याला फंड हवा असतो तर तेव्हा आपल्या ज्या डोक्यात संकल्पना आहे, आपला जो बिझनेस आपण प्लॅन केलेला आहे तर तो कसा आपण डेव्हलप केलेला आहे आणि कसा आपण अजून वाढवू शकतो, तर हे जे प्लॅनिंग असतं तर हे प्लॅनिंग कधीही फंड रेझिंग करता आवश्यक असतं. ते जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता आणि मांडण्याबरोबर त्याची आपण हिस्ट्री दाखवू शकतो की म्हणजे गेले 3-4 वर्षात माझ्या डोक्यात जी संकल्पना आहे ती मी अशी राबवतो आहे आणि मला हा बिझनेस माझा अजून एक्सपांड करायचा आहे पण पैशाच्या अभावी मी हे एक्सपान्शन करू शकत नाहीये. तर तुम्हाला फंड्स हे अगदी इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे मुळात की मला बिझनेस सुरू करायचा आहे तर मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करायला लागेल तर ही एक चुकीची संकल्पना आहे. असं अजिबात नसतं. आपल्याला माहिती असेल म्हणजे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तर ईबेचं नाव आपण ऐकलं असेल. तर ईबे ही जी कंपनी आहे तर ही सुरुवात झाली तर तेव्हा ती प्रोप्रायटरशिप म्हणून सुरुवात झाली. 1995 साली तिचा जो मालक होता पिएरी ओमियार तर ह्यांनी ही कंपनी सुरू केली. ही कंपनी त्यांनी कशी सुरू केली तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याची मैत्रीण होती, तो स्वतः पिएरी ओमियार जो होता तो वेब पेज डिझाईन्स करायचा आणि वेब पेज डिझाईन्स करता करता तो तो नोकरीच करत होता. त्याची जी मैत्रीण होती तर तिला काही गोष्टी हव्या होत्या, ती इंटरनेटवर सर्च करायची आणि त्या तिला इझिली मिळायच्या नाहीत, फार तिला कष्ट व्हायचे. तर ती या ओमियारशी बोलता बोलता त्यांच्या दोघात हा विषय निघाला आणि तो म्हणला की असे बरेच जण असतील की जे काही ऑनलाईन सर्च करत असतील आणि त्यांना ते व्यवस्थित मिळत नसेल, त्यांना जे हवंय ते ऑनलाईन न मिळाल्यामुळे ते ती वस्तू घेत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच वेब पेज तयार केलं आणि त्या वेब पेजवरनं त्यांनी लोकांना त्यांच्या ज्या गरजा आहेत तर तशा वस्तू पुरवायला सुरुवात केली. केवळ 3 वर्षात 1995 ला त्यांनी प्रोप्रायटरशिप सुरू केली आणि 3 वर्षात त्यांनी त्याची प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म केली. म्हणजे आपण बघू शकतो की इव्हेंच्युअली असं नाहीये की आज आपण प्रोप्रायटरशिप म्हणून जर बिझनेस सुरू केला तर आपण कायमच प्रोप्रायटरशिप म्हणून मध्ये पडून राहू, असं नाहीये. इव्हेंच्युअली आपला प्लॅन हा इव्हेंच्युअल ग्रोथचा नेहमी असावा. एकदम मोठं चित्र आपण उभारायचं आणि ते जर आपल्याला जमलं नाही तर त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप आपण प्रोप्रायटरशिप वरनं प्रायव्हेट लिमिटेड कडे जाणं हे अतिशय सोपं असतं. अर्थात ज्या फॉर्मॅलिटीज आहेत म्हणजे कन्व्हर्जन जर आपण म्हणलं की सोपं असतं मी असं म्हणलं, पण कन्व्हर्जन साठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि लायसन्सेस परत एकदा घ्यायला लागतात कारण एंटिटीज 2 वेगळ्या असतात. काही डिपार्टमेंटल वाईज आपल्याला रजिस्ट्रेशन कॅरी फॉरवर्ड करून मिळतात पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता उदाहरणार्थ मगाशी मनोज बोलता बोलता म्हणाला की NIC चे रजिस्ट्रेशन असेल तर तिथं आपल्याला NSIC तिथं आपल्याला परत रजिस्टर करायला लागेल का, तर करायला लागेल कारण ऑनलाईन पोर्टल आहे, तिथं आपला पॅन बदलतो, तिथं आपली एंटिटी बदलते, त्यामुळे आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करायला लागेल. ह्याच्यावर आपण बघितलं. अजून एक उदाहरण मला असं द्यावंसं वाटतं की कोका कोला, आपण म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स पितो तर कोका कोला ही सुद्धा सुरुवात जेव्हा झाली तर तेव्हा प्रोप्रायटरशिप म्हणूनच त्याची सुरुवात झाली होती.
त्यामुळे अशी काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. किंवा आपण पुण्यात आहोत आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचं नाव आपण ऐकलं नाही असं होणार नाही. चितळे बंधू मिठाईवाले कुठं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते पार्टनरशिप म्हणूनच सुरुवात झाली आणि ते अजूनही त्यांचा जो मेन व्यवसाय चालतो तो पार्टनरशिपच्या अंडरच चालतो. त्यामुळे आपण आपला बिझनेस जे आपण मागच्या काही वेबिनार्समध्ये सुद्धा जे ऐकलेलं आहे की स्वॉट अनालिसिस, बिझनेस आयडिएशन आणि बिझनेस मॉडेल ठरवताना आपल्या ज्या डोक्यात जी संकल्पना आहे ती किती उत्तमात उत्तम प्रकारे आपण राबवू शकतो आणि ती जर राबवली तर आपण कोणत्याही बिझनेस फॉर्मच्या अंडर तो बिझनेस यशस्वीच करू शकतो, ह्याची मात्र आपण सर्वांनी खात्री बाळगूयात. आता जर कोणाला काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर आपण नक्की त्याच्यावर बोलूया. ज्यांना प्रश्न असेल, विशाल एकदम इन्फॉर्मेटिव्ह सेशन झालं. मी मनोजला पण अनम्यूट करतो. हो, एकच मिनिट. हा, मनोज पण अनम्यूट आहे. एकदमच डिटेल आणि व्यवस्थित सगळ्यांना माहिती मिळाली आहे. आता कोणालाही काही शंका असेल तर त्यांनी रेज हँड ऑप्शन वापरावा किंवा मी अनम्यूट करतो सगळ्यांना आणि आपण अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही. विशाल, तू स्क्रीन शेअरिंग थांबवलंस तरी चालेल. हॅलो, मी रितेश भोंडवे बोलतोय. ऐकू येतंय? हो. मला विचारायचं होतं, हे पार्टनरशिप मध्ये काही एज लिमिट असते का? म्हणजे जसं कोणी आपलं वयस्कर असेल, सिनियर सिटीजन असेल, त्याच्यात काही फायदे या त्यांना आपण इन्क्लूड करू शकतो का? आपण इन्क्लूड नक्कीच करू शकतो. त्यात एज लिमिट असं काही नाहीये पार्टनरशिपमध्ये. नक्कीच जर कोणी सिनियर असेल आणि कोणी रिटायर्ड असेल तर त्यांच्या अनुभवाचा नक्कीच पार्टनरशिपमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. त्यात एज लिमिट काहीच नाहीये पार्टनरशिपमध्ये. ओके, थँक्यू. हॅलो हॅलो, मनोज अनम्यूट आहेस तू. हॅलो, विचारू का विशाल? मला एक विचारायचं होतं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पूर्वी डिपॉझिट्स घेता यायची, तर ती आता घ्यायला अलाउड आहेत का? थर्ड पार्टी डिपॉझिट्स? नाही, थर्ड पार्टी डिपॉझिट्स घ्यायला अलाउड नाहीये. आणि त्याची आपल्याला वेगळी माहितीही दरवर्षी ROC ला सबमिट करायला लागते. दरवर्षी त्याचा अॅन्युअल कंप्लायन्स असतो आणि पूर्वी घेता येत होती, पण प्रायव्हेट लिमिटेड जसं नाव आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर जे डायरेक्टर्स असतात ते डायरेक्टर्सकडनं तुम्ही डिपॉझिट्स घेऊ शकता. म्हणजे ते अनसिक्युअर्ड लोन्स देऊ शकतात किंवा ते त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. पण अदर दॅन डायरेक्टर्स तुम्ही कोणाकडनंही डिपॉझिट्स घेऊ शकत नाही. म्हणजे ते लिगली अलाउड नाहीये. पण ते काही शेअर होल्डर्स त्यांना करून तुम्ही त्यांच्याकडनं डिपॉझिट्स घेऊ शकता असे काही करत होते पूर्वी लोक, तर आता ते किती व्हॅलिड राहिले? नाही, आता ते व्हॅलिड नाहीये. आणि तेच सांगतो की प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तशी आता म्हणजे तुम्ही शेअर होल्डर करून घेऊन त्यांच्याकडनं डिपॉझिट्स करून घेणं हे क्लिष्ट पण झालंय आणि आता अलाउड पण नाहीये. पूर्वी होतं, पण आता ROC ने त्याच्यावर बंधनं आणलेली आहेत आणि तुम्ही डिपॉझिट्स ऍक्सेप्ट करू शकत नाही प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. विशाल, माझ्या याच्यावर पर्सनल फेसबुकवर एक मेसेज आला होता की DIN नंबर LLP साठी लागतो का म्हणून. हो, DIN नंबर LLP करता लागतो. LLP 1% कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड या तिघांनाही DIN लागतो. ओके. आणि ते जे ऑडिट करायचं आहे ते LLP साठी आपण आता बघितलं की म्हणजे काही 25 लाखाचं हे झालं तरी ऑडिट करायला लागतं म्हणून. 25 लाखाचा टर्नओव्हर. LLP जर का प्रोफेशनल सर्व्हिसेस मध्ये असेल किंवा प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये असेल तर हो, त्यांना लागतो. ओके. आणि अजून एक होता, एकच मिनिट. ओके, एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे म्हणजे सोल प्रोप्रायटरशिप आणि OPC मध्ये? OPC आणि सोल प्रोप्रायटरशिप मध्ये एक्झॅक्ट डिफरन्स हा आहे की 1% कंपनी सोल प्रोप्रायटर हा कुठेही रजिस्टर नसतो.
वन पर्सन कंपनी ही रजिस्टर्ड असते आणि तिची एक वेगळी एंटिटी असते. जसं मी म्हणलं की सोल प्रोप्रायटर, म्हणजे आता मी विशाल खेडकर आहे, मी माझ्या नावाने जर का काही व्यवसाय सुरू केला तर तो माझा व्यवसाय असतो, माझ्या पॅनच्या अंडर असतो. पण वन पर्सन कंपनीचं तसं नसतं. वन पर्सन कंपनी ही एक वेगळी एंटिटी असते आणि तुम्ही वेगळा बिझनेस त्याच्यावर करू शकता. हा, आवाज 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 डिस्टॉर्ट होतोय. येतंय का ऐकू आता? नाही, येतोय आवाज सगळ्यांना. तुमच्या मला पण येतोय सर, बहुतांशी येतोय, सगळ्यांना येत असा. तुमच्या इकडे लाईनला काहीतरी अडचण असू शकते. एक अक्षयनाथ प्रश्न आलाय. विचारतायत ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन बद्दल सांगा. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन कोणताही बिझनेसचा नेचर असला तरी तो ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन त्या बिझनेसच्या अंडर करायला लागेल. जर आपल्याला आपलं ट्रेड नेम सिक्युअर करायचं असेल तर ते रजिस्ट्रेशन करायला लागेल. पण फक्त आपण जर का बिझनेस एंटिटी कन्व्हर्ट केली तर तो ट्रेडमार्क कन्व्हर्ट होतो का, तर हे एकदा बघून सांगायला लागेल. सुशांत काळे, आपला काही प्रश्न आहे, तुम्ही विचारू शकता अनम्यूट करून. हा सर, नमस्कार. आवाज येते सर माझा? हो, येतोय. हो येत. हा सर, मला ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन मिळाली होती, ते इंडिया रजिस्ट्रेशन एक्सपर्ट वगैरे असं काहीतरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी कंपन्या आहेत की जसं ऑनलाईन आपल्याला या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशन साठी हेल्प करतात. तर ते बरोबर. किती सिक्युअर आहे आणि आपण ते करायला पाहिजेत का, किंवा त्याला ऑप्शनल कोणता सेफ असू शकतो? तर ते रजिस्ट्रेशन साठी त्याचं गायडन्स. खूपच चांगला प्रश्न आहे हा, कारण खूप कंपन्या फ्रॉड आता चालू झालेल्या आहेत विशाल. बरोबर बरोबर. तर ह्याच्यात मी तुम्हाला असं म्हणेल की जर कोणी तुमच्या माहितीत असेल तर तुम्ही माहिती जाऊन 1 to 1 त्या माहितीतल्या माणसाशी जर बोललात तर तुम्हाला अधिक चांगलं मार्गदर्शन आणि व्यवस्थित रजिस्ट्रेशन तुमचं होऊ शकेल. बऱ्याच वेळेला काय होतं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये वेळ वाचतो आपला आणि खूप पटकनी होतात, पण एक ट्रस्ट इश्यू असतो की कसं आहे की ऑनलाईन या कंपन्या असतात, त्या माणसाला तुम्ही कधी बघितलेलं नसतं किंवा समोर कोण आहे हे तुम्हाला माहित नसतं. बऱ्याच वेळेला त्यांची कॉल सेंटर असतात, कॉल सेंटर मधून तुम्हाला उत्तरं मिळतात. तुम्ही तुमचे सगळेच डॉक्युमेंट्स आणि ही जी रजिस्ट्रेशन असतात त्याला द्यायला लागतात. म्हणजे कोणतंही रजिस्ट्रेशन हल्ली आपण जर बघितलं तर आपलं पॅन कार्ड लागतं, आपलं आधार कार्ड लागतं, आपला लाईट बिल, आपला ऍड्रेस प्रूफ, हे सगळंच लागतं. तर असं ऑनलाईन अपलोड करून आपण सगळीच माहिती देण्यापेक्षा जर आपण कोणा ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊन, आपल्या जाणकारांकडे जाऊन जर ही माहिती घेतली तर अधिक चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि आपले डॉक्युमेंट्सही सेफ राहतील. बरोबर. शहाण्यांचा प्रश्न ट्रेडमार्क रिलेटेडच आहे अजून एक, पण मी सांगू इच्छितो की ट्रेडमार्क हा थोडा वेगळा विषय आहे आणि त्याच्यावर आपलं पुढे एक सेशन वेगळं होईल इंडिपेंडेंटली. म्हणजे ट्रेडमार्कला अप्लाय करायची प्रोसेस, मिळण्याचा पिरियड, टाइम, एक्सपेंडिचर, या गोष्टींवर आपण एक पुढे वेगळा प्रोग्राम घेऊ. बरोबर. अभिजित बोलतोय. हो, नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. हा, नमस्कार सर. एक विचारायचं होतं, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नंबर ऑफ शेअर्स हे डायरेक्टर्स जे पेड अप कॅपिटल असेल ते डायरेक्टर्सच डिवाइड करतात का, कसं फॉर्मेशन असतं ते शेअर्स मध्ये? शेअर्स मध्ये आपण ठरवू तसं बायफ्रिकेशन होतं. म्हणजे सपोज तुम्ही जर का 2 डायरेक्टर्स असाल आणि तुम्ही 10,000 रुपये टाकून तुमची जर का प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर केली असेल, आपण असं धरूयात की 1 रुपयाचा 1 शेअर असेल म्हणजे 10,000 शेअर झाले. तर तुमच्या आणि 2 डायरेक्टर आहेत, तर तुमच्या दोघांमध्ये तुम्ही म्युच्युअली ठरवून डॉक्युमेंट करू शकता की प्रत्येकाला 5,000 शेअर्स द्यायचे, किंवा एक जण 7,000 शेअर्स घेईल, दुसरा 3,000 शेअर्स घेईल, किंवा ज्या पद्धतीने तो रेशो आपण ठरवू शकतो. त्यात असं काही बंधन नाही की सगळ्यांना इक्वल शेअर्स पाहिजेत, असं कोणतंच बंधन नाही. एकाला 9,999 शेअर्स आणि दुसऱ्याला 1 शेअर असं सुद्धा चालतं. त्याच्यात हे पेड अप कॅपिटल आणि हे ऑथराइज कॅपिटल हे 2 फरक काय म्हणजे? हा, पेड अप कॅपिटल म्हणजे जसं मी आता म्हणलं की 10,000 रुपये जर का टाकून तुम्ही तुमची कंपनी सुरू केली तर हे जे 10,000 रुपये आहेत तर हे पेड अप कॅपिटल असतं. आणि कंपनी रजिस्टर करताना आपल्याला एक अप्पर लिमिट कळवायला लागतं ROC ला, की जे असतं की ऑथराइज कॅपिटल. म्हणजे की आपण जर का म्हणलं की 1 लाख माझं ऑथराइज कॅपिटल आहे, तर ते ऑथराइज कॅपिटल म्हणून
असतं, म्हणून मी 1 लाख रुपये बिझनेसमध्ये आता टाकणं आवश्यक नसतं. मी जर का 10,000 रुपये टाकले तर माझं पेडअप कॅपिटल 10,000 असतं आणि ऑथराइज कॅपिटल हे 1 लाख असतं. मी ऑथराइज कॅपिटल आणि पेडअप कॅपिटल 1 लाख असेल तर तुम्ही पेडअप कॅपिटल हे 1,10,000 आहे माझं असं म्हणू शकत नाही. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो, हॅलो. मला एक विचारायचं होतं. हा. ओपीसी जे आहे 1% कंपनी, हो. तर ते लेटर एड्स वगैरे वरती हाऊ इट इज प्रेझेंटेड, बिकॉज नॉर्मली इट इज गिवन एज लिमिटेड और प्रायव्हेट लिमिटेड. Then 1% company, can it represent as a company? Yes, it is represented as a private limited company. 1% कंपनी जरी असली तरी तिच्या नावापुढेही प्रायव्हेट लिमिटेड लावायला लागतं. Okay. And it is represented as a company, not करेक्ट. नाही, इट इज रिप्रेझेंटेड ऍज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि जो ओनर आहे ही रिप्रेझेंट्स हिमसेल्फ ऍज अ डायरेक्टर ऑफ दॅट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. Okay. पण for public we can present it as private limited company. नक्कीच. Okay. म्हणजे लेटर एड्स वरती कसं जाऊ शकतं? हो. लेटर हेड्स वर सुद्धा तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेडच छापायला लागेल. म्हणजे ते मॅन्डेटरीज आहे. ओके. नॉट ओपीसी. नाही, ओपीसी नाही. सुशांत काळे परत प्रश्न आहे आपल्याला, विचारू शकता तुम्ही. हा सर, मी आवाज येतोय सर माझा? हो, येतो. मी तेच तुम्हाला विचारलं आता की ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी किती हा. ओके. नाही, मला परत रेज हँड दिसला म्हणून मी तुम्हाला विचारलं. हो सर, हरकत नाही. आणि हे पण विचारायचं सर की जर समजा आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस साठी तुम्ही म्हणताय की ओळखीतल्या कोणाच्या तरी समोर भेटूनच आपण हे सर्व प्रोसेस करायला पाहिजे. हो. तर पुणे आणि अहमदनगर साठी असं काही म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे मिळू शकतो का जिथं आपण सगळी प्रोसेस करू शकतोय? तुम्ही स्वतः विशालला कॉन्टॅक्ट करू शकता. विशाल सर्व गोष्टी करू शकतो. ठीक आहे सर, मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला तर मग काहीच. हो, नक्कीच. मी चॅटबॉक्स विशाल तुझा चॅटबॉक्स मध्ये टाकूनच दे कॉन्टॅक्ट नंबर. हो. अजून काही रिलेव्हंट प्रश्न असतील तर सांगायला हरकत नाही, विचारायला हरकत नाही. मला फक्त एक विचारायचं होतं, या सगळ्या कंपनी फॉर्मेशन साठीचे टाइम पिरियड साधारण किती असतो? म्हणजे ओपीसी, एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड प्रोसेस सुरू केल्यापासून किती दिवस लागतात साधारण रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळायला? आता सध्याच्या काळात तर हा टाइम पिरियड अगदी ऑनलाईन प्रोसेस झाल्यामुळं हा टाइम पिरियड खूपच कमी झालेला आहे. हो, चालेल ना. म्हणजे साधारण आपण बरोबर महिन्याभराच्या आत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुद्धा सगळं रजिस्ट्रेशन आणि फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होऊ शकतात. ओके. आणि बाकी काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज या कंपनी टाइप्सवर काही गव्हर्नमेंटने डिफाईन केलेल्या आहेत का? म्हणजे जसं 20% फॉर एमएसएमई आहे, पण ओपीसी साठी वेगळ्या, एलएलपी साठी वेगळ्या, प्रायव्हेट लिमिटेड साठी वेगळ्या, अशा काही कॅटेगरीज आहेत का? म्हणजे तो एक विषय थोडा सांगितलं तर बरं. बरोबर. आता खरं गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत एमएसएमई रिलेटेड, त्या एमएसएमई ॲज अ होल आहेत. त्यात असं वेगळं बायफिकेशन आहे की प्रायव्हेट लिमिटेड, ओपीसी आणि एलएलपी हे वेगळे बायफिकेटेड नाहीयेत. पण तरी ह्याच्यात नक्की अजून काय असेल तर मी माहिती घेऊन. दे आर बिंग ट्रीटेड एज वन, कारण एमएसएमईच्या सगळ्या याच्यात ते स्लॅश टाकूनच लिहितात की आयदर प्रायव्हेट लिमिटेड और ओपीसी और एलएलपी. फक्त प्रोप्रायटरशिप आणि मला वाटते पार्टनरशिप, म्हणजे जी स्टेट ऍक्ट खालची पार्टनरशिप आहे ती मला वाटते चालत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीमला. कारण आरओसी खाली कारण असं की कारण त्याचं कुठंच नोंद नसते आणि त्याच्याबद्दल काही माहिती मिळू शकत नाही. अगदी बरोबर. तर एक प्रश्न होता माझा. हो, विचारा. सर, असा एक प्रश्न होता, समजा एखादा जॉब करत असेल तर कॅन ही फॉर्म 1% कंपनी? नक्कीच फॉर्म करू शकतो, प्रोव्हाइडेड तुम्ही जिथे जॉब करता त्या ओनरला काही ऑब्जेक्शन नसेल तर. बऱ्याच वेळेला काय होतं की जर का कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट व्हायला लागला तर तुमचा ओनरच लिगली चॅलेंज करू शकतो. त्यामुळे जर तिथनं काही अडचण नसेल तर तुम्ही नक्कीच 1% कंपनी फॉर्म करू शकता. ओके, थँक्यू.
हॅलो, मी रितेश बोलतोय. एक नमस्कार. प्रश्न होता. हो. नमस्कार. जसं याच्यात पार्टनरशिप मध्ये सपोज अक्रॉस द स्टेट एक पार्टनर दुसऱ्या स्टेटमध्ये आहे आणि एक पार्टनर दुसऱ्या स्टेटमध्ये आहे, त्यांची पार्टनरशिप होऊ शकते का? आणि त्याच्यात मग काही ऍक्ट मध्ये काही फरक पडतो का? जसं सपोज माझा भाऊ दुसऱ्या स्टेटमध्ये आणि मी इथे आहे, आम्हाला दोघांना पार्टनरशिप मध्ये सुरू करायचं आहे, तर त्याच्यात काही डिफरन्सेस असतात का स्टेट वाईज? मुळात गोष्ट अशी आहे की पार्टनरशिप तुम्ही जिथं व्यवसाय करणार आहात तर त्या राज्यात रजिस्टर करायला लागते. तर तुम्ही महाराष्ट्रात असाल, तुमचा भाऊ वेगळ्या राज्यात असेल, पण तुम्ही पार्टनरशिप जर का महाराष्ट्रात रजिस्टर करणार असाल तर मेयर रजिस्ट्रेशन मध्ये तुमच्या भावाचा पत्ता हा वेगळ्या राज्यातला असू शकतो, पण ती पार्टनरशिप गव्हर्न होते महाराष्ट्र राज्यातला जो पार्टनरशिप ऍक्ट आहे त्याच्यानुसार. बिझनेस आम्हाला दोन्ही जागी करायचं आहे, समज म्हणजे अक्रॉस द स्टेट इथे पण. बिझनेस तुम्ही अक्रॉस इंडिया करू शकता, बिझनेस करायला काहीच अडचण नसते, पण जर काही कॉन्सिक्वेन्सेस आले तर ती महाराष्ट्र स्टेटचा जो पार्टनरशिपचा ऍक्ट असतो तर त्याच्या अंडर येतो. तर हा पार्टनरशिप ऍक्ट स्टेट वाईज वेगळा वेगळा असू शकतो का? असू शकतो, त्यात थोडेफार काही त्या राज्याप्रमाणे बदल होऊ शकतात, पण पार्टनरशिप ऍक्ट हा विशेष करून एकच ऍक्ट आहे, तर त्याच्या अंडर सगळे गव्हर्न होतात. मे बी त्या स्टेटच्या काही पॉलिसीज त्या फर्म करता वगैरे वेगळ्या असू शकतात. ओके, धन्यवाद. ओके, थँक्यू. येस, अजून काही प्रश्न असतील प्रायव्हेट लिमिटेड, प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, ओपीसी आणि या रिलेटेड तर नक्की विचारायला हरकत नाही. आणि हे सेशन आपण पुन्हाही बघू शकतो आपल्या फेसबुक पेजवर. लघुउद्योग भारती पुणे असं आपलं फेसबुक पेज आहे, तिथे आता लाईव्ह असल्यामुळे आपण बघू शकतो हे पुन्हा सुद्धा. आणि या आधीची सेशन सुद्धा आपण सगळी बघू शकतो. व्हिडिओ सेक्शन मध्ये आपण गेलो की आपल्याला सगळे व्हिडिओ एकामागे एक दिसतील. मनोज, मला वाटतं प्रश्न आता नाहीयेत, आपण कन्क्लूड करूया. मला असं वाटतं तर प्रश्न सगळे संपलेत. तर विशाल, थँक्यू व्हेरी मच. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि इलॅबोरेटिव्ह असं प्रेझेंटेशन दिलं आणि त्यातनं आमच्या बऱ्याच हिच क्लिअर झाल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण छोट्या छोट्या कन्सेप्च्युअल डिफरन्स असल्यामुळे त्या नक्की करण्यासाठी खूप अडचण होते. पण एकाच ठिकाणी या सर्व माहिती मिळाल्यामुळे वी आर व्हेरी थँकफुल टू यू आणि थँक्यू वन्स अगेन. आणि मग मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. फेसबुक लाईव्ह बंद केलंय, त्यामुळे आता आपल्याला गप्पा मारायला. धन्यवाद, धन्यवाद मनोज, धन्यवाद. थँक्यू विशालचे, थँक्यू विशालनी. विशालजी थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. हरकत नाही, व्हिडिओ ऑन करायला हरकत नाही, बऱ्यापैकी आता बँडविड्थ आहे. येस येस, आपण एकमेकांना बघू शकतो, म्हणजे त्याने चांगला झाला कार्यक्रम, छान झाला, माहिती चांगली सांगितली विशालने एकदम. सांगितलं. मलाही बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या तुमच्या इथे आल्यामुळे. म्हणजे लिमिटेड पार्टनरशिप वगैरे मला ऐकून माहिती होत्या, पण प्रत्यक्ष आज ऐकलं मी त्याच्याकडनं. येस, थँक्यू. मुलाजी नमस्कार. चांगली माहिती मिळाली आजही व्यवस्थित. छान वृत्तांत पाठवा जरा 15 दिवसात. पाठवला मुग्धाताईंना पाठवलाय वृत्तांत. छान चालेल. ठीक आहे. अमित आहे ना? म्यूट मध्ये आहे. म्यूट मध्ये गाडी चालवत असेल. छान झाला, हो मस्त, एकदम सगळी इन्फॉर्मेशन मिळाली. हो, पण आता याच्यात असं म्हणजे आपण चर्चा करू शकतो की या स्ट्रक्चर मध्ये MSME म्हणून काय मॉडिफिकेशन्स उपयोगी ठरू शकतात, म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेसला खरं जस्टिफिकेशन देण्यासाठी. कारण बरेच MSME हे प्रोप्रायटरशिप मधनं चालू होतात. येतं ऐकू?
तर बरेच MSME प्रोप्रायटरशिप मधनं चालू होतात, तर त्यांना ओपीसी मध्ये मायग्रेट करताना रजिस्ट्रेशन कशी ऑटोमॅटिक जातील, जिथे जिथे त्यांनी घेतलेलं ट्रेडमार्क घेतलंय, NSIC घेतलंय, उद्योग आधार घेतलाय, अमुक ढमुक, तर ही सगळी प्रोप्रायटर आणि ओपीसी मध्ये फक्त पॅनचा जो डिफरन्स आहे मेजॉरिटी आणि लायबिलिटीचा, तर डॉक्युमेंटेशन कसंच्या कसं मायग्रेट होईल आणि इज ऑफ डुईंग बिझनेस होऊ शकतो, ते ऍक्च्युली आपण प्रपोजल काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण डबल मेजर प्रॉब्लेम प्रोप्रायटरी टू ओपीएस करण्याचा हाच आहे की आता ISO घेतलंय सर्टिफिकेट, आता ओपीसी झाली की तिथे परत घ्यायचं का? तुमचं काहीतरी क्रायटेरिया लावून ओपीसी प्रोप्रायटरशिप डायरेक्ट ओपीसी मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही अगदी मी आजच प्रोप्रायटर झालो आणि माझं लगेच कन्वर्ट करा असं नाही. 3 वर्ष 5 वर्ष तुझं असेल, 10 वर्ष असेल कंपनी प्रोप्रायटरशिप मध्ये, बॅलन्स शीट असेल, काही टर्नओव्हर क्रायटेरिया असेल, तर ते डायरेक्ट ओपीसी मध्ये तशी रजिस्ट्रेशन मायग्रेट व्हायला पाहिजेत. तर त्या इज ऑफ डुईंग बिझनेसला खऱ्या अर्थाने कुठेतरी जस्टिफिकेशन होऊ शकतं. कारण आता म्हणून प्रॅक्टिकल विचार केला तर ओपीसी 10-12 वर्षानंतर करणं हे फार उपयुक्त ठरत नाही मग. आणि सगळं जर परत असं तू म्हणतो तसं रिप्रेझेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण की कसं आहे माहिती का, हे कॉम्प्रिहेन्सिव्ह याचा विचार कोणीच करत नाही असं दिसतंय. म्हणजे काय आहे, फक्त हे मायग्रेशन इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं विचार करून तिथं काही एक्झम्पशन दिली जातात. पण बाकीच्या ठिकाणी याचा काही विचारच केला जात नाही. तू म्हणतोय ना, हे प्रॅक्टिकल खूप गोष्टी आहेत की सगळीकडेच ते लागतं आणि कुठंच इझिली होत नाही. म्हणजे तू समजा कन्वर्ट झाला तर पुढे तुझे 3 वर्ष ब्लॉक झाले असं होतं. कारण काय होतं रे, पॅन बदलतो ना आपला, ओपीसी झाल्यावर पॅन बरोबर आहे, बदलतो. बरोबर आहे. अरे पण सगळं कसं माहिती GST का, बदलतं, सगळं बदलतं. बरोबर आहे ना, पण हे कसं माहिती का, मला तेच म्हणायचं आहे, पॅन बदलतो म्हणजे काय माहिती का, तुमचा नवीन जन्म झालाय, तुमचं पूर्वीच्या जन्मातलं गृहीत धरलं पाहिजे. म्हणजे पॅन बदलतो बरोबर आहे, पण जीएसटी वगैरे मायग्रेट व्हायला काय हरकत आहे ना? बरोबर आहे. बिझनेस मायग्रेट व्हायला काय हरकत आहे ओपीसी मध्ये? नाही यांनी जीएसटी आणि जीएसटी सुद्धा पॅन बेस्डच आहे. जीएसटी सुद्धा पॅन बेस्ड, आता सगळ्या गोष्टी पॅन बेस्ड. पण त्यात सुद्धा कसं आहे, तुम्ही काहीतरी एक सिस्टीम त्याच्यात आणू शकता की बाबा कन्सिस्टंटली 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष धंदा प्रोप्रायटरशिप मध्ये आहे, तर त्याची डॉक्युमेंट्स ही पुढच्या ओपीसी साठी ग्राह्य धरली जातील. आणि नंतर 5 वर्ष एकदा ओपीसी झाली की तीच स्वतः एक मोठी एंटिटी होते, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. आता बघ, प्रायव्हेट लिमिटेड जेव्हा असते तेव्हा प्रायव्हेट लिमिटेडचा पण पॅन असतो आणि इंडिव्हिज्युअल डायरेक्टरचाही पॅन असतो, बरोबर? बरोबर. जीएसटी ला ही सगळीच माहिती लागते. तसंच ओपीसी ला